नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, घरकुल योजनेची जी काही यादी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे चेक करू शकता. जर तुमचं त्यामध्ये नाव असेल तर त्यामध्ये तुम्हाला घर सँक्शन झालेलं आहे का नाही, किती हप्ते मिळाले आहेत, कोणाकोणाला किती हप्ते मिळाले, कोणाकोणाची नावं त्यामध्ये आहेत, त्यामध्ये कोणाला घर सँक्शन झालेले आहे, अशा प्रकारची सर्व माहिती तुम्ही डेट वाईज पाहू शकता. ही माहिती कशी पाहायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला वरती मेनू आहेत. या 3 रेषाचा जो बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल आवास सॉफ्ट. हा जो आवास सॉफ्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आवास सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिसतोय रिपोर्ट. या रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्टवरती आल्यानंतर सर्वात खाली इथे यायचं आहे. खाली आल्यानंतर सोशल ऑडिट रिपोर्ट्स दिसेल. यामध्ये बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा आपलं महाराष्ट्र स्टेट जे आहे ते निवडायचं आहे. महाराष्ट्र स्टेट निवडल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो तुमचा जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या इथे तालुका जो असेल तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव इथे शोधून व्यवस्थित इथे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली आता 2024-25 सिलेक्ट करायचं आहे, कारण 25-26 अजून लिस्ट लागली नाही. तर 2024-25 हे लेटेस्ट लिस्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पहिला ऑप्शन येतो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अशा पद्धतीने हे सर्व सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर एक कॅप्चा विचारला आहे, त्यामध्ये आन्सर टाकायचं आहे. प्लस मायनस जे काही विचारलं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. झालेलं आहे तुमचं काम. इथे आपल्याला नाव त्या गावामध्ये कोणाकोणाची नावं आहेत सगळी माहिती दिसेल. भरपूर अशी माहिती यामध्ये आहे. याची सर्वात पहिल्यांदा आपल्याला PDF फाईल डाउनलोड करायची आहे. तर डाउनलोड PDF हा बटन दिसेल, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड PDF बटनावरती क्लिक केल्यानंतर ही PDF डाउनलोड झाली आहे. ओपन करा. ओपन केल्यानंतर त्या लाभार्थ्यांची नावं दिसतील. तसेच लाभार्थ्याला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तिथे आलेला दिसेल. त्यानंतर लाभार्थ्याला घर सँक्शन झालेलं आहे का नाही, घर मिळालेलं आहे का नाही. जर मिळालं असेल तर त्याला 1,20,000 अनुदान भेटणार आहे. आता त्यामधलं त्याला किती मिळालेलं आहे, काही जणांना 15,000 मिळाले, काही जणांना हळूहळू टप्प्याने मिळत आहे. घर सँक्शन झालेलं आहे का नाही सगळी माहिती दिसेल. ज्यांचं नाव आत्ता लागलेलं आहे त्यांची तारीखसुद्धा दिसेल, कधी नाव लागलेलं आहे, कधी सँक्शन झालेलं आहे, तारखासुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीने तुम्ही ही PDF स्वरूपात डाउनलोड करा आणि आपल्या गावातील जे काही नावं असतील ते इथे तुम्ही पाहू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.